हरिओम. सुरुवात करूया. स्वागत आहे. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेली. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन आपापल्या क्षमतेने. याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. कृती थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय त्राटक, बहिर त्राटक. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. असं ज्याचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी, असा हा सर्व कालांचा अधिपती ओम त्रिगुणातीत अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकार. असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. उघड्या डोळ्यांनी आपण करीत आहोत बहिर त्राटक. अ उ म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला एका अक्षरी ब्रह्मस्वरूप ओम. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा कालातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. मन हळूहळू एकाग्र होत आहे. करूया वाणी शुद्धी.
ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार वैखरी वाणीतला, उच्च पट्टीतला अकार लांबवलेला. आणि या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्च पट्टीतला उच्चार ओ. कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार अगदी पुटपुटल्याप्रमाणे खर्ज स्वरातला मकार लांबवलेला. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. साधनेसाठी आपली बैठक स्थिर झालेली आहे, आपलं मन अनुकूल झालेलं आहे आणि ते अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत चित्त शुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीत. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आपले गाल, कान, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात गुडघ्यांवर येतील आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपलं. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून घेऊया आणि शांतपणे विश्रांती. तसंही आता आपलं मन शांत झालेलंच आहे, कारण की आपण ओमची साधना केली आहे. जी काही गडबड होती ती कमी झाली आहे. हो हो, नो प्रॉब्लेम पाटील ताई, काही हरकत नाही. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे आणि आता करूया सुरुवातीला थोडस चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. ओके. आणि आपल्या हाताची पकड. आणि आता सुरुवात करूया. यथाशक्ती प्रयत्न असेल जेव्हा आपण गोलाकार फिरतोय त्यावेळेला एक लक्षात घ्यायचंय की आपल्या हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ देत आणि हाताची पकड जमिनीला टेकू देत मध्यभागी येताना. ओके चालेल मीनाताई, काही
सुरुवात करूया. सावकाश थोडस मागे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. हाताची पकड पावलाच्या बाहेर आणि जमिनीला स्पर्श. 1 2 बरोबर, 3 4 5 बरोबर. मध्यभागी येऊन थांबूया आणि आता अँटी क्लॉकवाईज करायचंय. आता हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ. तळवेसे लिंक. सुरुवात करूया. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 सावकाश आणि लास्ट राऊंड 5. मध्यभागी येऊन थांबूया. सावकाश दोन्ही हात खाली करूया. आणि आता आपण करणार आहोत नौकाचार. दोन्ही पाय जुळून घेऊया आणि आता हाताच्या घट्ट मूठ वळवायच्या. अंगठा हातमध्ये त्याच्यावर आपली 4 बोट आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. दोन्ही पाय जुळून घ्या. पाय जुळून घ्यायचे आणि आता एक श्वास भरून घेऊया. थोडस मागे झोपूया आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. आपण बोट कशी चालवतो बोटिंगला गेल्यावरती त्याप्रमाणे कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 4 श्वास घेत वर हात आणि श्वास सोडत पुढे. 5 मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा आपल्या हाताच्या मुठी वळलेल्या आहेत. आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे हात. बरोबर. श्वास घेत पुढे झुकायचंय आणि श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत पुढे अगदी सावकाश, श्वास सोडत मागे. लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे आणि त्याला असं. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4 मध्यभागी येऊन थांबायचं. 5 वेळा झालं की थांबायचं आणि बटरफ्लाय करून घेऊया. पावलं जुळून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. आणि आता सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल करायला सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक कृती. बरोबर. जास्तीत जास्त गुडघे वर येऊ देत आणि जमिनीला जाऊ. हा छान. बरोबर. कृती थांबूया. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. तिथल्या तिथे सरळ. आपण थोडासा सलग करण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी विश्रांती, कारण की आपली आज इव्हनिंग एक्सरसाइज आज आपल्या जास्त आहे. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊ. हा आता डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलामध्ये क्लच एकमेकांमध्ये गुंफवायचे. हा बरोबर. उजवा हात अँकलच्या इथे असेल आणि आता रोटेशन करूया. 1 पावलाचं रोटेशन क्लॉकवाईज. 2 बरोबर. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 अँकल मधून बघा पाऊल कसं फिरतंय. 3 4 5 बरोबर. आणि आता चवड्याचा भाग थोडासा वर खाली. फक्त चवड्याचा भाग थोडासा असा वर खाली करायचा. बरोबर. आणि आता जो पाय आपला फोल्ड आहे, उजवा पाय फोल्ड आहे ना, आता आपण क्रॅडल मुवमेंट म्हणजे लहान बाळाला कसं असं आपण जोडवतो आणि ते बाळ खाली पडू नये म्हणून आपण व्यवस्थित असं हातात पकडतो ना, तशी कृती करायची. बरोबर. उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे. डावा हात अँकलच्या खाली असेल, उजवा हात गुडघ्याच्या इथे आणि त्याच्या हळूहळू सावकाश. बाळ आपला पडणार नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची. सावकाश. जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे. सावकाश डावीकडे उजवीकडे. हे करत असताना आपल्या पूर्णपणे जांघेच्या भागाकडे कसा ताण दाब येतोय आपले लक्ष द्यायचं. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. बरोबर. डावीकडे उजवीकडे. कृती थांबूया. सावकाश पाऊल पुन्हा पहिल्यांदा मांडीवर येऊ दे आणि मग ते सरळ. उजवा पाय सरळ कर. बरोबर. हेच कृती आता डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ दे. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलामध्ये गुंफून घेऊया. एकमेकांमध्ये क्लच आणि आता सुरुवात करूया. आपला डावा हात अँकलच्या इथे येऊ दे आणि रोटेशन 1 2 3
4 5 विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 बरोबर. वरती थांबू आणि आता कवड्याच्या भागाचं वर खाली थोडंसं आपण स्ट्रेचिंग करतोय. त्याचबरोबर आपल्या बोटांचे जे जॉईंट्स आहेत तिथे सुद्धा बघा, तिथे तुम्हाला सुद्धा एक स्ट्रेचिंग थोडासा ताण दाब जाणवेल. त्याकडे लक्ष. आज मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवली रोजनिंग एक्सरसाइजची, ती नक्की तुम्ही रोज घरी करत जा, जेणेकरून म्हणजे त्या सगळ्या अगदी छोट्या छोट्या कृती आहेत. आपले हाताचे जॉईंट्स, पायाचे जॉईंट्स, आपलं नेक, त्यामुळे त्या ते माहितीसाठी तुम्हाला पाठवले की जेणेकरून जरी आपला वर्ग संपल्यानंतर आपल्याला ह्या तुम्हाला करता येणं सोपं होईल. आता पुन्हा गेली गोष्ट, उजवा हात खाली असेल अँकलच्या, डावा हात गुडघ्यावर असेल, थोडासा पायावर उचलायचा डावा पाय आणि आता सावकाश उजवीकडे डावीकडे, अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे. असं समजा की हे पाय म्हणजे आपला, आपण एखाद्या बाळाला पकडलंय आणि ते आपण एकदा उजवीकडे नेतोय डावीकडे नेतो. ते बाळ अजिबात पडलं नाही पाहिजे असा आपला आपण विचार करायचा आणि कृती करायची. बरोबर. एकदा उजवीकडे डावीकडे, बरोबर, उजवीकडे डावीकडे, लास्ट राऊंड उजवीकडे डावीकडे. कृती थांबवायची. डावा पाय आधी मांडीवर येऊ दे पाऊल आणि मग ते सरळ करा. आज आपल्याला आपले थोडेसे काफ मसल्स आहेत ना, त्याला आपण कसं यूज करू शकतो किंवा ते कसे मोकळे करायचे, तर त्यासाठी उजवा पाय फोल्ड करा, पाऊल पूर्णपणे जमिनीवर येऊ दे उजव्या पायासह. आणि आता आपले अंगठे जे आहेत ना, त्या अंगठ्याने आपले काफ मसल्स असे हळूहळू प्रेस करा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे खालून वर आणि वरून खाली. आपले काफ मसल्स म्हणजे आपल्या पोटरीचा भाग अगदी सावकाशपणे बघा आणि डोळे बंद करा आणि बघा किती बरं वाटतं जेव्हा आपण ह्या कृती करतो तेव्हा. अगदी अँकल पर्यंत जाऊ देत आपला तो प्रेशर आहे हलका हलका तो. ह्या काफ मसल्सला दुसरं हृदय म्हटलं जातं आपल्या शरीराचं, कारण की जेव्हा आपण चालतो ना त्यावेळेला तिथल्या ज्या ब्लड वाहिन्या आहेत तिथे हलकासा असं प्रेशर पडतो आणि त्यामुळे आपला तो रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या हृदयाकडे होतो. म्हणून या काफ मसल्सला दुसरं हृदय म्हटलं जातं. सावकाश वरून खाली आणि खालून वर ही कृती करायची. बरोबर. आता उजवा पाय सरळ करा, सावकाश, आणि ही कृती डावा पाय. डावा पाय फोल्ड करूया आणि आता सुरुवात करूया. डाव्या पायाचे जे काफ मसल पोटरी आहे थोडी थोडी हलकी हलकी प्रेस करा. बघा खूप छान वाटतं जेव्हा आपण ही कृती करतो. आपल्याला माहिती नसतं, आपण हे कधी दुर्लक्षित भाग असतो आपला हा, आपण कधी लक्ष देत नाही. जेव्हा तिथे दुखायला लागतं किंवा व्हेरिकोज वेनचा जेव्हा त्रास होतो तेव्हा मग आपल्याला कळतं की अरे हा आपल्याला या भागामध्ये दुखापत होतीये. वरून खाली आणि खालून वर असं हलका हलका मसाज करायचं. कधी कधी फक्त आपण नुसतेच बसलेलो असतो बघा टीव्ही बघून, तेव्हा ही कृती करत जा, नक्कीच फायदा पडेल. कृती थांबूया. सावकाश डावा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती आणि याला साधी मांडी घालून घेऊया. एकदा शोल्डर रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन करून घेऊया. दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 अगदी सावकाश, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घेऊया आपण आणि करणार आहोत नेक रोटेशन. त्याच्या आधी एक श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवायचे आहे. स्पॉन्डिलोसिस असेल तर कृपया करताना काळजी घ्यावी किंवा नेक रोटेशन करणं टाळा. डोळे बंद. सावकाश आपली मान पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे असेल आणि आता सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे
डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. एक एक पाय सरळ करूया. विश्रांती. आणि तर विधिवत वज्रासन करायचं आपल्याला. थोडा वेळ विश्रांती घेतली की दोन्ही पाय जोडून द्यायचे, हात शरीराच्या जवळ असतील आणि एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा पाय. अगदी सावकाश एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये येऊया. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली असतील. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहायचा. आपले दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का? दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना जुळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत ना, हे आपलं आपण तपासून घेऊया. चेहरा अगदी शांत आहे. खांदे कोपरं शिथिल. जेवणानंतर केलं जाणारं ध्यानात्मक पट्टीतलं असं हे वज्रासन. आज आपण वज्रासनामधलं उष्ट्रासन हे एक नवीन आसन बघणार आहोत. तर आता हे कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. आधी बघून घेऊया कसं करायचं. कॉन्ट्राइंडिकेशन याचे असे आहेत की कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल पोटाचं तर कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे आणि लंबर स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. तर आधी बघून घेऊया की हे कसं केलं जातं. उष्ट्र म्हणजे काय? उंट. उंटाप्रमाणे आपला आकृतीबंध दिसतो. ह्याचे फायदे असे आहेत की जेव्हा आपण हे उष्ट्रासन करतो तेव्हा आपल्या छातीचे स्नायू ताणले जातात, लंग्स कॅपॅसिटी वाढते, त्याचबरोबर गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो, पोटाचे स्नायू फ्लेक्झिबल होतात, पाठीचा कणा जास्त कार्यक्षम होतो. खूप सारे याचे फायदे आहेत. तर आता हे बघून घेऊया आपण कसं केलं जातं. सुलभ उष्ट्रासन आहे. आपण पूर्ण उष्ट्रासन नाही करत आहोत, आपण अगदी बेसिक आज बघतो. तर त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचं. आपल्या गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. बघा शोल्डर एवढं अंतर आहे गुडघ्यांमध्ये दोन्ही. त्यानंतर आपले पावलं जे आहेत ना त्यांचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा आपल्या सिलिंगच्या दिशेला गेलाय. दोन्ही पायांच्या टाचा सिलिंगच्या दिशेला आहे आणि चवड्याचा भाग जो आहे तो जमिनीवर आहे. त्यानंतर दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती आपलं जिथे माकड हाड आहे, जिथे आपलं सगळ्यात शेवटचं कमरेच्या भागाच्या इथे माकड हाड आहे, तिथेही आपल्याला हाताची पकड ठेवायची आहे या प्रकारे. आणि त्यानंतर थोडासा कमरेचा भाग आपल्याला असा पुढे ढकलायचा आहे म्हणजे आपलं पोट पुढे येईल. आता ज्यांना कंबरदुखी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आणि मान मागे सैल करायची. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा सर्वायकल आहे त्यांनी मात्र हे कृती करणं टाळायचं. बघून घ्या आधी फक्त कसं केलं जातं. आणि बाकीच्यांनी ज्यांना ह्या सगळ्या व्याधी नाहीयेत म्हणजे सर्वायकल किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस ज्यांना नाहीये त्यांनी फक्त उजवा हात समोरून गोलाकार फिरवून उजव्या पायाची मागे टाच पकडायची, मान मध्ये सैल जोडायची, डावा हात आपला कमरेवर असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. उलट चाल करताना कंबर पुन्हा मध्यभागी येईल, हात उजवा हात कमरेवर येईल आणि मग पुन्हा विरुद्ध बाजूने डावा हात समोरून गोलाकार फिरवून डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायची, थोडस मागे झुकायचं आणि चेहरा आपला सिलिंगला समांतर असेल. आपापल्या क्षमतेने ही कृती करायची. उजवा हात पूर्णपणे कमरेवर आहे. पुन्हा आसन सोडताना मान मध्यभागी येईल, डावा हात कमरेवर. ठीक आहे, सुरुवात करूया. गुडघ्यावर यायचंय. ठीक आहे, शुभांगी ताईंनी सुरुवात केली. ठीक आहे,
गुडघ्यावर येऊन यायचं आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त आपले हात असे कमरेच्या इथे ठेवायचे, फक्त कमरेच्या इथे ठेवायचे. ठीक आहे. बाकीच्यानी गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर किंवा थोडंसं अंतर असेल. पावलांत माउंटन करा. सुलभाताई तुम्हाला हे आहे का, लिमिटेशन्स आहे? फक्त अंगठाने सांगा मला. ओके ओके ठीक आहे, ठीक ठीक आहे. हा हा चालेल चालेल, काही हरकत नाही. दोन्ही पायांमध्ये थोडस आपण अंतर घेतलंय, पावलांचं माउंटन केलंय, टाचा सिलिंगच्या दिशेला आहे. दोन्ही हात आता शरीराच्या जवळ आहे, मान मध्यभागी आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आता आपल्या कमरेच्या इथे. हा बरोबर, हा बरोबर बरोबर आहे. अन्वेषा दिसतंय तुझं. हा आता इथे बघा, पूर्णपणे आपल्या चेस्टचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. आणि आता सावकाश थोडस कमरेचा भाग पुढे ढकलाय, तर आपलं पोट थोडस पुढे येईल, मान सैलसर मागे जाईल आणि उजव्या हाताने समोरून गोलाकार फिरून उजव्या हाताने उजवी टाच पकडा. बरोबर, छान. शुभांगीताई छान दिसतंय आणि कविताताईंचा पण छान प्रयत्न आहे. ओके अन्वेषा तुझं चालू. अच्छा, तिने पूर्ण उष्ट्रासन केलं. छान छान, खूप छान अन्वेषा. मान मागे सैलसर सोडायची, तोंड बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना सावकाश मान सरळ होईल, उजवा हात पुन्हा कमरेवर येईल. छान अन्वेषा, तू छान केलं. ठीक आहे ठीक आहे. सुद्धा ते ओव्हर ड्राय नको, जेवढं जमेल तसं त्याप्रमाणे करा. हा आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही हात आपले कमरेवर आहेत आणि आता सावकाश पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. पोट थोडस पुढे येईल आणि मग डावा हात गोलाकार फिरून डाव्या पायाची टाच पकडा. मान मागे सैलसर सोडा, उजवा हात कमरेवरच असेल. आपण आता सुलभ उष्ट्रासन करतोय. तोंड बंद. पुन्हा एकदा जोर श्वासाची, आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. सावकाश उलटसाल, मान मध्यभागी, आपले हात पुन्हा कमरेवर घेऊ. थोडा वेळ विश्रांती घेऊया. पावले जमिनीकडे फ्लॅट येऊ दे. थोडा वेळ वज्रासनामध्ये विश्रांती. आपल्या गुडघ्यांवरती आपला भार येतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे बंद. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीराचा कुठला भाग ताणला गेला होता तिकडे घेऊन जायचा आहे. तिथे झालेला बदल त्याची जाणीव. आणि पुन्हा एकदा आपण गुडघ्यांवर उभं राहूया. मेसेज आहे. एक मिनिट थांबा, मला एक कोणाचा मेसेज आलेला आहे. दर्शन मॅडम कुठे म्हणतो. ओके ओके, हा सर्वायकल आणि लंबरचा जर प्रॉब्लेम असेल तर हे आसन करणं टाळायचंच आहे. फक्त कमरेवरती असा हात ठेवायचा, फक्त कमरेवर हात ठेवायचा आणि पोटाचा भाग थोडासा पुढे ढकलायचा. फक्त एवढंच करा. पण हे करून पण जर त्रास होत असेल तर ते करणं सुद्धा टाळायचं आहे. जर सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही सूचना आहे. ठीक आहे. आता ज्यांना त्रास आहे लंबरचा आणि सर्वायकलचा, तर त्यांच्यासाठी काय करायचं, एक सोपी हे म्हणजे आपले हात आहेत ना ते गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे असे, म्हणजे आपल्या आपल्या लंबरला म्हणजे आपल्या कमरेच्या ठिकाणी किंवा आपल्या पाठकळ्याला जास्त त्रास होत नाही. हा बरोबर. आणि इथे थोडा वेळ थांबायचं. डोळे बंद. याला श्वानासन असं सुद्धा म्हणतात. बघा डॉग जसा बसतो त्याचे दोन पाय मागचे फोल्ड असतात आणि पुढचे दोन पाय असेच पुढे असतात, तर म्हणून याला श्वानासन सुद्धा म्हणतात. शुभांगीताई सीटचा भाग जमिनी वरती ठेवा, जरा पायावर ठेवा. उचलला नाही ना गेलाय. ओके हा हा. आणि आता बघा हात ठेवा आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवा हात. हा हा हा. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला जसं जमेल तसं करा. ठीक आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया आपण, डोळे बंद. आणि आता आपण करूया डॉग ब्रीथिंग. काय करायचं,
आपली जीभ आहे ना ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. वज्रासनामध्ये बसायचं, जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. कृती थोडीशी भाराभर असेल. मी जरा पुढे येऊन जा. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि इथे तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. कृती थांबूया. सावकाश कमरेतनं सरळ होऊया, डोळे बंद आणि आपलं लक्ष संपूर्णपणे आपल्या मुखाकडे किंवा आपल्या जबड्याकडे घेऊन जायचं. सावकाश एकेका पायाने आपण वज्रासन सोडून घेऊया. अगदी सावकाश एक एक पाय सरळ करूया. विश्रांती. जर अँकल मध्ये ताण वाटत असेल तर थोडेसे पावलं एकमेकांना आपटून घेऊया. विश्रांती. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि करूया आता आपण कटी चक्रासन. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी कटी चक्रासन करताना जास्त मागे न वळता यथाशक्ती प्रयत्न करा. बाकीच्यांनी दोन्ही पाय जुळलेले ठेवा. ज्यांना पाठीच्या कण्याची दुखणी आहे त्यांनी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि कृती करा. बाकीच्यांनी दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात आपले खांद्यातून सरळ करा, दोन्ही हात. आणि आता उजवा जो हात आहे तो समोरून डाव्या खांद्यावर येतोय, डावा हात मागून उजव्या कमरेवर येतोय आणि त्यानंतर डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. कमरेपासून आपल्या संपूर्ण शरीराला पीळ फक्त आपल्या कमरेच्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी आपल्याला पीळ जाणवेल. सावकाश मध्यभागी पुन्हा दोन्ही हात खांद्यावर सरळ आणि त्या डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. कटी चक्रासन. कटी म्हणजे काय तर कमरेला आलेला पीळ, म्हणून ह्याला कटी चक्रासन म्हणतात. सावकाश पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता ही कृती थोडीशी आपण डायनामिक करणार आहोत. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. पूर्ण कृती करायची आहे. डावीकडे बघताना आपल्याला उजव्या पायाची टाच बघायची आणि उजवीकडे बघताना डाव्या पायाची टाच बघायची. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. कृती थांब. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे त्रिकोणासन. मागच्या वेळेला आपण साइडवर असं त्रिकोणासन केलं, आज आपण फॉरवर्ड करणार आहोत. तर आधी बघून घ्या. पुन्हा कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जर व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, व्हेरिकोज वेन म्हणजे आपले पायामध्ये दुखणी असतील, पायाचे शिरा ज्या जास्त जिथे जास्त दुखापत असेल तर त्यांनी ही कृती करायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा त्रिकोणासन करणं टाळायचं आहे. त्रिकोणासनचे फायदे म्हणजे आता जे मी तुम्हाला आजार सांगितले ते आजार न होण्यासाठी भविष्यामध्ये ह्या त्रिकोणासनचे फायदे आहेत. इथे आपले संपूर्ण शोल्डरचे स्नायू ताणले जातात आणि त्याचबरोबर पायाचे सुद्धा स्नायू ताणले जातात. त्यामुळे व्हेरिकोज वेन सारखा जे त्रास आहे, आजार आहेत ते आपल्यापासून दूर राहतात. आता हे बघून घेऊया कसं केलं जातं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा श्वास घेत आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आधी बघून घ्या. कमरेतनं पुढे झुकायचं, अपर बॉडी जमिनीला समांतर येईल आणि मग उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा तुमचा जिथे हात जाईल तिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत घेऊन जायचा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल सरळ. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. इथे बघा,
एक बाजू पूर्णपणे स्ट्रेच होते, डावा हात पूर्णपणे स्ट्रेच होतोय, दोन्ही पाय स्ट्रेच होत आहेत, उजवा हात जो आहे तो अपोजिट साइडने स्ट्रेच होतोय, त्यामुळे तिथे फील किंवा प्रेशर आपल्याला अपेक्षित आहे तो मिळतो. पाठ करायला सुद्धा आपल्या एक हलकासा ताण दाखवतो. उलट चाल करताना उजवा हात पुन्हा जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतून सरळ, दोन्ही हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता हे अंतर जे आहे हे खरं आपल्या उंची एवढं अंतर असतं दोन्ही पायांमध्ये, पण जर खाली चादर असेल तर चटकण्याची भीती असते, म्हणून तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे अंतर घ्या आणि दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न. आपले हात पावलापर्यंत नाही पोचले तरीही चालतील. आपल्याला जे पकडणं शक्य आहे म्हणजे गुडघा पोटरी तिथे आपला हात न्यायचा. सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया, नजर समोर, आणि खूप छान आपल्याला हे आसन जमणार आहे असा आपणच आपल्यामध्ये विश्वास निर्माण करायचा. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. कमरेपासूनचा वरचा भाग अपर बॉडी जमिनीला समांतर आली आहे, खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश उजवा हात जमिनीकडे घेऊन जा आणि तो जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे न्या. पोटरी, गुडघा किंवा अँकर तुम्हाला जिथे हात फिरताय तिथे न्यायचा आहे. डावा हात सरळ करायचा, डोक्याच्या दिशेने वर एकदम सरळ, आणि नजर आपली डाव्या हाताकडे. ओके, खूप छान. शिवांगी ताई थोडासा हात पुढे घेऊन या, जरा मागे वाटतोय, थोडासा असं पुढे आणा. खूप छान. ठीक आहे, सुरुवातीचा पण प्रयत्न चांगला आहे. आणि ओके, दर्शनाताईंचा पण छान प्रयत्न, खूप छान. आता इथे श्वास चालूच ठेवायचा आहे, कुठेही होल्ड करायचा नाही, आपल्या क्षमतेने थांबायचं आहे. बरोबर, खूप छान. आणि उलट चाल करताना पुन्हा उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ. हा, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. दोन्ही हात खाली येऊ दे. सावकाश दोन्ही हात खाली. थोड्या वेळ विश्राम. खूप छान. तुमचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचा प्रयत्न आणि छानच होतो. पुन्हा पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करूया. आणि अनेक स्टेप बाय स्टेप. आधी एक श्वास भरून घ्या, श्वासाशी आधारित एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. डावा हात जमिनीकडे घेऊन जाऊया आणि जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे नेऊया. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. आणि उजवा हात वर असेल सिलिंगच्या दिशेने, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उजव्या हात पूर्णपणे स्ट्रेच झालाय, दोन्ही पाय स्ट्रेच आहेत. विरुद्ध साईडने आता आपल्याला पाठीच्या कण्याला पीळ ताण दाम जाणवतोय. छान. आणि उलट चाल करूया. सावकाश डावा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. छान. पायांमध्ये अंतर कमी करा. विश्राम. थोडा वेळ विश्रांती. आपले जे जे स्नायू ताणले गेले होते त्याकडे लक्ष. करणार आहोत आपण नी रोटेशन, कारण की आपले पायाचे स्नायू ताणले गेले होते म्हणून नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर किंवा दोन्ही पावलं जोडलेली. आता सुरुवात करूया. 1 2 सावकाश. 3 अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 बरोबर आणि 3. छान. सावकाश सरळ होऊया. बैठक स्थितीमध्ये या आणि मग शयन स्थितीमध्ये विश्राम. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये आणि मग शयन स्थितीमध्ये एका कुशीला वरून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांचे आपले स्नायू स्ट्रेच झाले होते म्हणून ह्याला सप्लिमेंटरी आसन किंवा ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन उत्तान वक्रासन आपण आता करणार आहोत. आता आपण एक छोटस व्हेरिएशन करतोय याच्यामध्ये. काय करायचंय, दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. विश्रांती घेऊन झाली की मगच
प्रत्येकाने एक श्वास घ्या आणि श्वास सोडून द्या. एक श्वास विश्रांती घेऊया आणि मग सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि मग डावा पाय. आता या दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा सुद्धा सीट पासून लांब असू देत. दोन्ही गुडघ्यांमध्ये सुद्धा अंतर घ्यायचंय. दोन्ही पाय फोल्ड करायचे. हा, टाचा सीट पासून लांब असतील. बरोबर, गुडघे सुद्धा लांब आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे कृती करा. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. दोन्ही हात आपले जमिनीवर हातांची कोपरा आहेत. पायाचे स्नायू सुद्धा रिलॅक्स. बरोबर. आणि आता आपले दोन्ही पाय उजव्या दिशेला जातील. सावकाश उजवा पाय जमिनीवर टेकवा आणि उजव्या पायाचा तळवा आहे ना, तिथे डाव्या पायाचा गुडघा ठेवा. उजव्या पायाचा जिथे तळवा आहे तिथे डाव्या पायाचा गुडघा येते. हा, आणि आपली मान डाव्या साईडला जाऊ. मान डाव्या साईड. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स सोडायचा आहे आणि उजव्या पायाच्या पावलावर डाव्या पायाचा गुडघा आपला आपण ऍडजस्ट करून घ्या. जरी तो गुडघा नाही टेकला ना जमिनीकडे, काही हरकत नाहीये. मान मात्र आपली डावीकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कमरेपासूनच्या पायापर्यंतच्या भागाकडे घेऊन जा. तिथे बघा कसा स्ट्रेच आलेला आहे त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलटचाल करताना सावकाश पुन्हा आपले गुडघे पाय मध्यभागी येतील. आता ज्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी मात्र हे करताना यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही ओव्हरट्राय न करता कृती करा. जर त्रास होत असेल तर हे आसन करणं थांबवायचं आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी आहेत, मान मध्यभागी आहे. आणि आता सावकाश आपला डावा पाय डाव्या दिशेला जाईल आणि डाव्या पावलाच्या खाली आपला उजव्या पायाचा गुडघा असेल. डाव्या पावलाच्या इथे उजव्या पायाचा गुडघा. बरोबर. आणि आपली मान मात्र उजवीकडे असेल. उजव्या हाताच्या कोपराने पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कमरेच्या ठिकाणी, तिथे आलेला पीळ, ताण, दाब त्याची जाणीव. डोळे बंद, जोड श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. छान. उलटचाल करूया. सावकाश मान मध्यभागी आणि दोन्ही पाय मध्यभागी. आता दोन्ही पाय जुळवून घ्या, टाचा सीटला लावून घ्या. दोन्ही पाय जुळवायचे, टाचा सीटला लावून घ्यायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. पुन्हा हाताची ब्रॅकेट करायची, हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा. हाताची पकड डोक्याच्या मागे. आता हे जुळलेले पाय सावकाश. आता ज्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस आहे आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त इथे करताना एकतर यथाशक्ती प्रयत्न करा किंवा हे कृती करणं टाळलं तरीही चालेल, कारण की इथे आपल्या कमरेच्या ठिकाणी आणि मानेच्या ठिकाणी आपल्याला पीळ, ताण, दाब जाणवतो. म्हणून ह्या व्याधी ज्यांना आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. जुळलेले पाय आपले उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. जुळलेले पाय उजवीकडे, मान डावीकडे. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद. मगाशी जी आपण कृती केली ती आणि आत्ताच्या कृतीमध्ये तुम्हाला कुठली कृती सहज जमत होती याचा आपला आपण मागोवा घेऊया, की आपल्याला दोन्ही कृती एकदम छान जमल्या याचं सुद्धा आपलं आपण निरीक्षण करूया.
उजवा पाय संपूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. संपूर्ण शरीर रिलॅक्स. देहधारणा प्राणधारणा जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. डायबिटीज प्रतिबंधात्मक असं हे वक्रासन, उत्तान वक्रासन. सावकाश उलटचाल. दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी येतील, मान मध्यभागी. तासा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा हाताच्या आधाराने जवळवरून घेऊया सीटच्या. पुन्हा दोन्ही हातांची बोटं गुंफून हाताची पकड डोक्याच्या मागे. आणि आता हे जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. पाय डाव्या दिशेला, मान उजवीकडे. पावलावर पाऊल. बरोबर. आणि डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा प्राणधारणा. आपले लिमिटेशन्स आपण ओळखून कृती करायची आहे. एक सहज श्वास भरून घेऊया, संपूर्ण श्वास सोडूया, प्राणधारणा. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. हातांची पकड सोडून घेऊया. दोन्ही हात, दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोश्चर. आपल्या हातांचा स्टँड करायचा आणि त्याच्यावर आपला चेहरा. बरोबर. संपूर्ण पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. टीव्ही पोश्चर. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ येऊ दे दोन्ही पाय. आणि एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. थोडस मुवमेंट करूया पायाची. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. टाच लागू देत आपल्या सीटी. हे करताना खांदे नकळत बघा ताणले जातील, तर ते अगदी रिलॅक्स, चेहरा पण शांत. आपण ही जी मुवमेंट करतोय की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पुढे थांबायची. आता पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा, 90 डिग्री असतील दोन्ही पाय फोल्ड. हा. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, उजवीकडून डावीकडे. दोन, तीन. पूर्णपणे मोठं सर्कल करायचंय, पावलं जमिनीला लागू दे. आणि आता आणखी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन. कृती थांबायची. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्रीवर आहे आणि ते नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता जो आपण हाताचे स्टँड केले ते सोडून देऊया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत येऊ दे, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. बरोबर. बरोबर. आणि आता आपलं कपाळ जमिनीवर टेकवा आणि पुन्हा एकदा आपला आपला आकृतीबंध तपासून पहा. आपल्या दोन्ही हातांची कोपरं छातीच्या रेषेत आहे आणि हाताची पंजे चेहऱ्याच्या रेषेत आहे. दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता सावकाश करणार आहोत सुलभ भुजंगासन. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि मग पोट जमिनीपासून वर उचला. नजर आपली सिलिंग कडे. संपूर्ण पाठीच्या मणके जे आहेत ते आपण पूर्णपणे अंतर्वक्र आकारताना प्राप्त होतोय. बरोबर. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर, नजर सिलिंग कडे, तोंड बंद. कधी कधी बघा आपल्याला डबल चिनचा त्रास होतो, आपल्या हनुवटीच्या खाली नकळत आपला भाग तो वाढतो, तर तो त्रास कमी होतो सुलभ भुजंगासन. थायरॉइड प्रतिबंधात्मक. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. तोंड बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे.
सुरुवाती हात खाली टेकवा, हाताची कोपरं खाली होते, जमिनीवर टेकवा हाताची कोपरं. हा हा हा. आणि आता वरती बघा, आता सिलिंगकडे बघा. यथाशक्ती प्रयत्न. जर जास्त मानेला त्रास होत असेल तर सिलिंगकडे बघणं टाळायचं आहे. नजर समोर ठेवायची. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान, बरोबर. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपला पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. कारण की आपला पाठीच्या कडेला आपण हलकासा प्रेशर दिला होता, त्यासाठी पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर सावकाश बैठक स्थितीमध्ये येईल. अगदी सावकाश एका कुशीला वळून. कुठलाही झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. अगदी सावकाश. थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा आणि कमरेतून सरळ. बैठक स्थितीमध्ये या सावकाश. डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आहे तो श्वास सोडून देऊया आणि दीर्घ श्वसनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करत आहोत, जे आशीर्वाद घेत आहोत. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. बऱ्याचशा जणांना माहिती पण असेल अनुलोम विलोम प्राणायाम, पण जे नवीन आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगते की अनुलोम विलोम प्राणायाम हा बॅलन्सिंग प्राणायाम मानला जातो किंवा याला नाडी शोधन प्राणायाम असं सुद्धा म्हटलं जातं. नाडी म्हणजे आपली सूर्यनाडी आणि चंद्रनाडी. तर या प्राणायामाचं फायदे काय आहेत तर आपला जो स्ट्रेस आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. आपली निर्णय क्षमता वाढते. कधी कधी आपली मनस्थिती फार गोंधळलेली असते, आपल्याला समजत नाही काय करावं, तर त्यावेळेला हा बॅलन्सिंग प्राणायाम जो शरीर आणि मनाचा समतोल साधतो असा प्राणायाम केल्याने आपलं मन शांत राहतं. तर हा कसा करायचा? अनुलोम विलोमची जी कृती आहे ती डाव्या नाकपुडीने सुरू होते. म्हणजे आपण डावीने पूरक श्वास घेतो, उजवीने तो श्वास सोडून देतो, उजवीने पुन्हा श्वास भरून घेतो आणि डावीने तो श्वास सोडतो. हे आपलं अनुलोम विलोमचं एक सायकल पूर्ण होतं. डावीने सुरुवात करायची आणि मग डावीनेच त्याचा शेवट होतो. तर आता मी जशी कृती तुम्हाला बोलेन तसं तुम्ही करा. सोपं आहे, आपण करू शकतो. तर त्यासाठी आपण पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. तुम्हाला ज्या बैठकीमध्ये स्थिर राहता येईल त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. प्राणायामाला कुठलेही कॉन्ट्राइंडिक्शन नाहीयेत, सगळेजण सगळा प्राणायाम करू शकतात. आता इथे डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. तुम्ही काय बोलताय का शुभांगी ताई? काय बोलताय का तुम्ही? एक मिनिट, एक मिनिट, तुमचा आवाज येणार नाही मला. अनम्यूट होऊन विचारा. अनम्यूट, हा तुम्ही अनम्यूट व्हा आणि विचारा. हा हा, आता बोला.
तुम्ही काय विचारत होतात का? नाही, ओके ओके. मला वाटलं तुम्ही काहीतरी विचारताय म्हणून. अच्छा, मान दुखतीये का तुमची? मान दुखायला लागले? मानेचा त्रास अच्छा, फोन आलेला तुम्हाला? ओके ओके ओके. सॉरी. मला काही कळलं नाही म्हणून हे झालंय. ठीक आहे. सॉरी बाकीच्यांना दिलगिरी. ठीक आहे, आता सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा जी आता आपण बघितली आहे. हा, पहिलं दोन बोटं फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी लावायची. बरोबर. हा, डोळे अलगद मिटून घेऊया, पाठीचा कणा सरळ. आणि आता उजवी नाकपुडी बंद, जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच संपूर्ण श्वास सोडून द्या उजव्या नाकपुडीने. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने श्वास भरून घ्या. उजवी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसऱ्या आवर्तनासाठी डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. चौथा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. आणि आता लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावरील ज्ञान मुद्रेमध्ये आपण केलेला आहे शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आपली संपूर्ण जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. आणि आता आपल्या लक्षात आलं असेल की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, सूर्य नाडी की चंद्र नाडी. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली ती सोडून देऊया. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. क्विक रिलॅक्सेशन शवासनासाठी स्थिती. अगदी सावकाश एका कुशीला वळूनच पाठीवर पडायचं आणि एका कुशीला वळूनच उठून बसायचं. हे नेहमी आता लक्षात ठेवा. आपण आता योग साधक होतोय, झालेलो आहोत. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायची आहे. अच्छा, कविता ताईंना त्रास होतो. व्हेरी गुड. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे, झोपून दिलेलं आहे. दिवसभर जे काही कामे केली आहेत त्यामुळे आलेला थकवा, शीण, तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत.
आणि त्याचबरोबर एक छोटासा रिकॅप घेऊया. आज आपण काही काही साधना केली. बैठक स्थितीमध्ये वज्रासन असतं, आज आपण उष्ट्रासन पाहिलंय. दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन, शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, पोटावर पडून आज आपण सुलभ भुजंगासन केलंय. आणि प्राणायामामध्ये आज आपण अनुलोम विलोम बॅलन्सिंग प्राणायाम शिकलो. या सगळ्या साधनेचा मागोवा आणि आपण कशा प्रकारे ही कृती केली हे करत असताना नकळत एखादा भाग शरीराचा अवयव ताणला गेला असेल, स्नायू ताणला गेला असेल, तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिल करा. आज आपल्याला शवासनामध्ये अकार, उकार आणि मकाराची जोड द्यायची आहे. त्या त्या वेळेला मी जसं सांगेन त्या त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. जाणीवपूर्वक कृती असेल, चेहरा अगदी शांत, एकदम समाधानपूर्वक स्मित हास्य आपल्या ओठांवर असू दे. आणि आता सुरुवात करूया आपण आपल्या दोन्ही पायांपासून. त्याआधी नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स. सुरुवात करूया दोन्ही पायांपासून. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण माझ्या दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मी मनाने तिथले सगळे स्नायू, सगळे सांधे शिथिल करत आहे. माझ्या कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण उजवा आणि डावा पाय अजून शिथिल होण्यासाठी मी करणार आहे एक आकार. माझी जाणीव कमरेपासून पायाच्या नखांपर्यंत असेल. याकरिता एक सहश्वास भरून घेऊया. जाणीव आपली कमरेपासूनच्या खालच्या भागाकडे असेल आणि श्वास सोडताना आकार संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून खाली शिथिल झालेला आहे. माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट ते कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा संपूर्ण उजवा आणि डावा हात शिथिल झालेला आहे. माझ्या पाठकड्यांमधले असलेले 33 मणके जे जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत तेही शिथिल झालेले आहेत. माझ्या उदर भागातील सगळे स्नायू शिथिल. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल 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 झालेले आहे. माझं छोटस हृदय तेही शिथिल झालेलं आहे. आणि माझ्या शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी करणार आहे एक उपाय. याकरिता मी एक सहज श्वास भरून घेत आहे. माझी जाणीव संपूर्ण शरीराच्या या मधल्या भागाकडे आहे आणि श्वास सोडताना उतार माझ्या शरीराचा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे. माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू मी मनाने शिथिल केले आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुगळ पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. कंठापासून ते मस्तिष्कापर्यंतच्या माझ्या या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी करणार आहे एक मकार.
याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल झालेलं आहे. प्राणधारणा. जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. श्वास घेताना आणि श्वास सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. मनामध्ये विचारांची गती चालू असेल पण त्याकडे मी लक्ष न देता तटस्थपणे हे विचार माझे येत आहेत जात आहेत, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. माझं मन, माझं चित्त शांत झालेलं आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यानं होत आहे. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि ती माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत आहे. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, ऊर्जा माझ्या शरीरात प्रवेश करते. मी श्वास सोडताना या उबदार हवेच्या मार्फत माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, व्याधी मी नाकावाटे बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा याचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी केलेल्या साधनेचं फळ, समाधान मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझ्या अंतरंगामध्ये बदल घडत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मी ज्या ध्येयासाठी माझी साधना चालू ठेवत आहे त्या ध्येयाच्या मी अगदी जवळ आलेले आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे. माझ्या प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवनी योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, सौख्य, चांगलं आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझी साधना अखंडित चालू राहणार आहे. माझी मानसिक स्थिती स्थिर आहेच आणि त्याचबरोबर माझ्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देत आहे. मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या आद्य देवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. आपला हा संकल्प पुन्हा एकदा आपण मनातल्या मनात त्याचं पुनरुच्चारण करूया. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. आपली वाटचाल ही सकारात्मक होते. ही स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपली कर्म आपल्याला पुन्हा एकदा चालू करायची आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अलगदपणे उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही पाय जुळवून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि एक हलकासा खेच, आळस आपल्या संपूर्ण शरीराला. आपण पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपली मरगळ नाहीशी झालेली आहे आणि अगदी डाव्या कुशीला वळून अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. आपल्याला कुठलीही घाई नाहीये. डोळे अलगद मिटलेले आहेत.
शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या पूर्णत्वाला माझा नमस्कार असो आणि आपल्या त्रिविध तापांची शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओम समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ उलटचाल. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. एक विचारायचं होतं तुम्हाला. सॅटर्डेला ना कंबाईन बॅच घ्यायचा विचार आहे, म्हणजे मॉर्निंगला. तर तुमच्यापैकी तुम्ही जॉईन होऊ शकता का सकाळच्या बॅचला? टायमिंग 6चा असणार आहे, 6 ते 7. म्हणजे सॅटर्डेला मी संध्याकाळी घेणार होते, पण माझ्या मुलीची स्कूल मीटिंग आहे. ती आता नेक्स्ट इयर 10वीला आहे, त्यामुळे तिची ती मीटिंग आहे. मग ती पुढे किती वेळ चालेल मला माहिती नाहीये. आणि माझा त्याच्यानंतर दुसरा थेरपीचा पण एक वर्ग असतो. म्हणून तुम्हाला 6च्या बॅचला जॉईन होणं जमेल का? लिंक आपली सेम आहे. एक मिनिट अनम्यूट करते आणि मग तुम्ही. लिंक तर आपली सेमच असणार आहे. किंवा तुम्हाला थोडंसं लेट हवं असेल तर तुम्ही सांगू शकता, म्हणजे कसं मग मी सरांशी बोलून. मॅम माझ्याकडे सकाळी टिफिनचा हे आहे. ओके. मग किती वाजता तुम्हाला जमेल? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी नीट मला सांगितलं तरी चालेल. म्हणजे मला 8 वाजता वगैरे जमेल. मग 8 वाजता बाकीच्यांना पण जमणार आहे का? तर मग मी आपल्या सगळ्यांचा एकत्रित 8 वाजता क्लास ठेवेन. हा अन्वेषा बोलू. नाही जमणार, कारण की आता माझे फायनल एक्झाम सुरू आहेत आणि माझी शाळा 8ला सुरू होते आणि 1:30 पर्यंत संपते. बरं ठीक आहे. समजा तू नाही जॉईन झालीस आणि बाकीचे झाले तर तुला रेकॉर्डिंग तर मिळेलच. हा ओके. मग बरं मला तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला कसं, म्हणजे 8ला जमणार की 6ला जमेल, कसंही. तुमचं शुभांगी ताई मी टिफिन. माझ्या आईला विचारते आणि जर मी उठले 6 वाजता तर मी करीन. बरं डन. चालेल. तू हे लाव ना, अलार्म लाव. अलार्म लावला मला ऐकूच येत नाही अलार्मचा. गाढ झोप असते, शवासन असतं तुझं. ठीक आहे ठीक आहे चालेल. मग बाकीच्यांनी मला सांगा. तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता ताई. म्हणजे जर 8ला पाहिजे असेल तर आपण 8ला पण घेऊ शकतो वर्ग, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण सगळ्यांना जर जमत असेल तर. नाहीतर 6ची बॅच तर रेग्युलर आहेच, कारण की पुढे ना लास्ट वीक मध्ये. हा हा बोला. 8 वाजता ना मेड येते घरी ओके कामाला, ओके. त्यामुळे 8 वाजता 8 ते 9 पर्यंत, 9 9:30 पर्यंत शक्य नाही. त्याच्या आधी चालेल, नो प्रॉब्लेम. 6चं बॅच होऊ शकते का? मग शुभांगी ताई तुम्ही कॅमेरा. मला रेकॉर्डिंग मिळाली तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. 7 वाजता चालेल. हा 7ला. तुम्ही बाकी हो सगळे जर चालेल. लवकर करत असतील तर मला जॉईन नाही करता आलं तरी चालेल. मग ओके ओके. मग तुम्ही कॅमेरा बंद ठेवून बघू शकता. म्हणजे तसं तर मी अगदी हलकं, कारण की काय होत आहे शेवटच्या आठवड्यामध्ये ना आपला वर्ग थोडासा लवकर बंद होणार आहे, कारण की मी कोकणातली आणि आमच्या इकडे होळीची पालखी असते. तर मी पण. हा त्यावेळेला जायचं आहे, म्हणून मग ते 2 दिवस. एक मिनिट. थोडासा तिथे गोंधळ आहे, म्हणून मग मी हे सॅटर्डे घ्यायचा विचार करते, की जेणेकरून आपला बॅलन्स होईल आपला वर्ग. म्हणून फक्त या. चालेल. हा
नेक्स्ट डन सॅटर्डे डन. असू शकते आपली बॅच संध्याकाळी 5 वाजता. या सॅटर्डेला मुलीची पॅरेंट्स मीटिंग आहे, त्यामुळे मला तो कंबाईन घ्यायचा विचार होता. बाकी नेक्स्ट सॅटर्डेला मी संध्याकाळचा आपला वर्ग घेऊ शकते, जसं आपला रेग्युलर होतो ना 5 ते 6 तसा घेऊ शकतो. फक्त या सॅटर्डेचा ठीक आहे. मग आपण तसं उद्या तर आपला वर्ग होणारच आहे, उद्या पुन्हा एकदा डिस्कस करूया. ओके, मॉर्निंग स्कूल आहे. ओके ठीक आहे, उद्या पण पुन्हा एकदा आपण बघूया आणि मग ठरूया. ठीक आहे, चालेल. चला, थँक्यू. हरिओम, शुभरात्री. थँक्यू. गुड नाईट. मीटिंग एंड करते. गुड नाईट. हरिओम हरिओम. ओके, थँक्यू दर्शन. मीटिंग एंड करते. माझं ऐकू येतं का? हो, येत आहे, येत आहे, येत आहे. चालेल. थँक्यू. बाय. बाय बाय. मीटिंग एंड करते. चला, येस हरिओम. मॅम. येस.